सिद्धिविनायक नगरीला त्या ठिकाणी 5 कोटीची पाणी योजना करून घेतली, परंतु आता खऱ्या अर्थाने देवरोडच्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढावं लागणार आहे। आणि माझ्या सर्व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, या पुढचं आंदोलन हे आपलं 10,000 लोक देवरोडमध्ये एकत्र आली पाहिजे, ही ताकद आपल्याला उभी करावी लागणार आहे, त्याची सुरुवात आहे। म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो की उद्या परवा मुख्यमंत्र्यांची आम्ही वेळ घेतो, आपलं शिष्टमंडळ घेऊन त्या ठिकाणी खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली, त्यांना घेऊन आमदार सुनील अण्णा शेळके यांना बरोबर घेऊन सगळे पदाधिकारी एकत्र मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी बैठक लावून चर्चा करू आणि हा प्रस्ताव 31 ऑगस्टच्या आत केंद्राकडे जाईल अशा पद्धतीची मागणी आपल्या सर्व देवरोडवासियांच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही करतो। हा विश्वास देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्या विभागाचे एसीपी कोपनर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। देवरोडच्या सर्व नागरिकांच्या वतीने आपण पोलीस खात्याचं देखील टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करावं, आमच्या सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करावं, जेणेकरून येणारे प्रश्न आपले मार्गी लावण्यासाठी आज सुरू झालेला लढा। खरं तर तंत्रबाज साहेब, तुम्ही बोलल्यानंतर आम्हाला असं वाटलं आपण कुणीच बोललं नाही पाहिजे, कारण तुमच्या ज्या भावना आहेत तुम्ही ज्या पद्धतीने मांडल्यात की या देवरोड शहराने आम्हाला आमचं एक नाव दिलंय, या देवरोड शहराने आमची ओळख निर्माण केली, त्या देवरोड शहराच्या प्रत्येक नागरिकाच्या भवितव्यासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन लढा देऊ, हा विश्वास देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। यानंतर कृपया खाली बसून घ्या सर्वांनी, 2 मिनिटं खाली बसा सगळ्यांनी। यानंतर या ठिकाणी शासनाच्या वतीने निवेदन स्वीकारण्यासाठी आपल्या विभागाचे बाळासाहेब कोपनर सर हे सहाय्यक आयुक्त बसून घ्या सर्वांनी या ठिकाणी देखील त्यांना आपण या ठिकाणी कृती समितीच्या वतीने आणि बाळाभाऊ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी निवेदन देत आहोत। जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने सर्वांनी बसून घ्या, सर्वांनी मोठं रोल करा आणि त्यानंतर आदरणीय बाळाभाऊंच्या शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या साठी निवेदन दिलं जात आहे। सर्वांनी जरा थोडं महिलांनी गोल मोठं करा। त्यानंतर मी कोकण सरांना विनंती करेल की आपण हे निवेदन स्वीकारले ते आपण शासनापर्यंत आमच्या वतीने पोहोचवणार आणि आमच्या मागण्या शासनाला मान्य करायला लावणार असं आपण या ठिकाणी आम्हाला या निवेदनामध्ये सांगावं। दोनच मिनिटं सर्वांनी बसून घ्या। साहेब तोपर्यंत आपलं म्हणणं या ठिकाणी म्हणणं आमचं शासनापर्यंत म्हणणं। यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाचं जे निवेदन आहे आणि आदरणीय बाळाभाऊ भेगडे यांच्या नावाचं निवेदन सर्व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बाळाभाऊ यांच्याकडे द्यायचे। सर्व कृती समितीच्या अध्यक्ष पुढे या, सर्व शहराचे अध्यक्ष बाळाभाऊला देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांचं निवेदन द्यायचे। समोर उभ्या असलेल्या सर्वांना विनंती आहे, खासदार साहेब येत आहेत, सर्वांनी 2-5 मिनिटं थांबून घ्या। सर्वांनी थांबून घ्या। यानंतर खासदार साहेब येत आहेत, पण तत्पूर्वी दाभोळे साहेबांना विनंती करून की आपण सर्वांचे आभार मानू। आज या ठिकाणी देवरोड नागरिक कृती समितीच्या वतीने देवरोडमध्ये नगर परिषद व्हावी या मागणीसाठी देवरोडमधील सर्व राजकीय पक्षाचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि उपस्थित आहेत
मी सर्व नागरिकांना पत्रकारांना सांगतो एक 5 मिनिटं थांबावे. आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार 5 मिनिटात या ठिकाणी उपस्थित राहतोय, तरी कुणी जाऊ नये. फक्त 5 मिनिटं या ठिकाणी थांबावं. सर्वांना विनंती आहे, आपल्या लाडके खासदार सुधाकर वारणे काही वेळातच या ठिकाणी येत आहेत. कोणीही जाऊ नये. सर्व पदाधिकारी आणि सर्व नागरिकांना विनंती की आपण या ठिकाणी थांबायचे. फक्त 5 मिनिटं बसून घ्या. 5-10 मिनिटांचा विषय, फक्त 5-10 मिनिटं या ठिकाणी बसून घ्या. सर काय सांगाल, कोणकोणत्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे? भाऊ, कोणकोणत्या मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं आणि काय त्याच्यावर काय तोडगा काढण्यात आला? शिवसेनेचे तालुका प्रमुख आशिष डोंगरे स्वागत आहे. आणि या ठिकाणी स्वतंत्र नगरपालिका राज्य शासनाच्या माध्यमातून होऊ, म्हणून आज या ठिकाणी सर्वपक्षीय देवघर नागरिक कृती समितीने आंदोलन केलं होतं. आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करून त्या ठिकाणी बैठक सर्वपक्षीय शिष्टमंडळाची आयोजित केली जाणार आहे. आणि हा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला सकारात्मक पाठवावा अशा स्वरूपाची मागणी आमच्या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद.